पुण्यात राहून जर जपानचा अनुभव घ्यायचा असेल तर चला तर मग जाऊया पु ल देशपांडे गार्डनकडे। हे ठिकाण फक्त फिरण्यासाठी नाही तर भारत आणि जपानच्या मैत्रीचे प्रतीक आहे। नमस्कार, मी विजय, आपलं स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर। आज आपण आलो आहोत पुण्यातील पु ल देशपांडे उद्यानामध्ये। येथे पार्किंगची ही मोठी सोय आपल्याला पाहायला मिळते। 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी येथे पार्किंगची जागा आहे। आता आपण चाललो आहोत तिकीट घेण्यासाठी। पु ल देशपांडे गार्डनसाठी आपल्याला इथे तिकीट घ्यावे लागते। प्रत्येकी 3 रुपये असे तिकीट आहे। सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत हे गार्डन ओपन असते। एंट्रन्स केल्या केल्या आपल्याला सुंदर असे वेलकम लिहिलेले दिसते इथे। वाव, गेटमधून आत प्रवेश करताच सर्वात आधी जाणवते ती शांतता। शहरात असूनही इतकं शांत जागा असू शकते यावर विश्वास बसत नाही। सुंदर हिरवळ, व्यवस्थित पाथवे आणि छोटे ब्रिज आणि फ्लोईंग वॉटर पाहून अगदी जपानमध्ये आल्यासारखं वाटतं। या गार्डनचं इन्स्पिरेशन जपानमधील ओकायामा फ्रेंडशिप गार्डन या गार्डनवरून घेतलेलं नाव आहे। पु ल देशपांडे हे गार्डन सिंहगड रोडवर आहे। गार्डन जवळ येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आणि शांत वातावरण दिसतं आपल्याला। वीकेंडला येथे खूप मोठी गर्दी असते कारण कुटुंब, कपल, फोटोग्राफर आणि फिटनेस लवर येथे सगळे येतात। हे गार्डन राजाराम ब्रिज आणि सिंहगड रोड परिसरात आहे। जर तुम्ही स्वारगेट, डेक्कन, कोथरूड, वाकड, हडपसर या भागातून येत असाल तर येथे पोहोचायला साधारण 30 ते 50 मिनिटे लागू शकतात। पार्किंगची येथे मोठी सुविधा आहे। मॉर्निंग आणि इव्हिनिंग वेळेला सुद्धा खूप सुंदर हे गार्डन दिसते। या गार्डनचे नाव महाराष्ट्राचे महान साहित्यिक, विनोदी, लेखक आणि कलाकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। त्यांना लोक प्रेमाने पु ल असे म्हणत। त्यांच्या साहित्याने आणि विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद मिळाला। त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात हा सुंदर गार्डन विकसित करण्यात आला आहे। हे गार्डन पुणे महानगरपालिकेद्वारे विकसित करण्यात आले आणि आज पुण्यातील सर्वात प्रसिद्ध रिलॅक्सिंग स्पॉट पैकी एक बनलेले आहे, ज्याला अनेक जण पुण्याचं जपानी गार्डन म्हणूनही ओळखतात। म्हणूनच येथे जॅपनीज लँडस्केपिंग दिसून येते। तुम्ही पाहू शकता सुंदर आर्टिफिशियल वॉटरफॉल आपल्याला येथे पाहायला मिळतात। लहान तलाव आहेत, रंगीबिरंगी फुलेही येथे आहेत। येथे आपल्याला छोटे जॅपनीज ब्रिज पाहायला मिळतात। हे खूप आकर्षक दिसतात। फोटोग्राफीसाठी ही जागा खूप फेमस आहे। स्पेशली इव्हिनिंग लाईटमध्ये इथले फोटो सिनेमॅटिक दिसतात। गार्डनमधील लॉन्स खूप नीटली मेंटेन आहेत। फॅमिलीसोबत बसण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी परफेक्ट जागा आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि प्लांट्स संपूर्ण गार्डनला कलरफुल बनवतात। स्प्रिंग सीझनमध्ये तर सौंदर्य अजून वाढतं या गार्डनचे। कधी कधी मोठ्या सहलीची गरज नसते। मन शांत करण्यासाठी अशा छोट्या हिरव्या जागाच पुरेशा असतात आणि हे पुण्यातील पु ल देशपांडे गार्डन त्यापैकीच एक आहे। निसर्ग फक्त डोळ्यांना सुंदर वाटत नाही, तो मनालाही शांत करतो। कधी कधी आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो अशा छोट्या शांत क्षणांमध्ये दडलेला असतो। धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी काढणे तितकंच महत्त्वाचं आहे। पाण्याचा आवाज, गार वारा आणि हिरवळीचा स्पर्श मनातील थकवा कुठेतरी निघून जातो। प्रवास फक्त नवीन ठिकाण दाखवणं नाही, तो स्वतःलाही नव्याने भेटायला शिकवतो। मधोमध असणारे हे कारंजे खूप सुंदर असे दिसतात आपल्याला। या सुंदर कारंजामधून उडणारं पाणी जणू निसर्गाचं संगीतच वाटते। कारंजेच्या प्रत्येक थेंबात एक वेगळी शांतता आपल्याला पाहायला मिळते। पाण्याचे हे उंच उडणारे थेंब मनातील ताण कुठेतरी दूर करून देतात। गार वाऱ्यासोबत उडणारं पाणी या जागेचं सौंदर्य अजूनच वाढवतं। जगण्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण मनशांती त्याहून अधिक मौल्यवान आहे। निसर्गाजवळ गेल्यावर लक्षात येतं खरं लक्झरी म्हणजे शांतता। पुण्याच्या गर्दीत ही जागा जणू मनाला मिळालेला छोटासा विरंगुळा आहे।
या कारंज्यांसमोर थोडा वेळ बसल्यावर वेळ कधी निघून जाते कळत नाही. पाण्याचा आवाज आणि शांत वातावरण मनाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. ही कारंजी फक्त सजावट नाही तर या गार्डनचं सौंदर्याची ओळख आहे. संध्याकाळच्या प्रकाशात चमकणारे हे पाणी एकदम सिनेमॅटिक फील देते. हे गार्डन फक्त एका वयोगटापुरतं मर्यादित नाही. लहान मुले येथे खेळण्यासाठी येतात, कॉलेजची मुलं मुली येथे वेळ घालवण्यासाठी येतात आणि संध्याकाळी आणि सकाळी ज्येष्ठ मंडळी येथे आपल्याला फिरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हे गार्डन पुणेकरांच्या रोजच्या आयुष्याचे एक भाग बनलेले आहे. सिंहगड रोडवर वसलेले हे सुंदर जपानी शैलीतील गार्डन सर्वांच्या आवडीचे झाले आहेत. जसे की मराठी आणि हिंदी मांची शूटिंगही येथे होते. मराठीमधला दुनियादारी आणि हिंदीमधला बॉडीगार्ड हे सिनेमेचे शूटिंग इथं झाले आहे. गार्डन सुमारे 10 एकर परिसरात पसरलेले आहे. येथे सुंदर छोटे छोटे तळी आपल्याला पाहायला मिळतात. थोडा वेळ येथे बसून निवांत असे हे गार्डन अनुभवण्याचा आनंद वेगळाच येतो. या छोट्या पुलावरून चालताना जणू आपण पुण्यात नाही तर जपानमध्ये आहोत असं वाटतं. पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेली हिरवळ या जागेचे सौंदर्य आणखी खुलवते. हा ब्रिज फक्त एक रस्ता नाही तर तिकडे नेणारा छोटासा प्रवास आहे. पाण्यावर पडलेले पुलांचं प्रतिबिंब डोळ्यांना खूपच सुंदर दिसते. जपानी शैलीतील हा ब्रिज गार्डनच्या ब्युटीमध्ये चांद लावतो. संध्याकाळच्या लाईटमध्ये तर हा पूल आणखीनच सुंदर दिसतो. येथूनच चालताना प्रत्येक क्षण सिनेमॅटिक वाटतो. पाण्याचा आवाज, गार हवा आणि सुंदर ब्रिज मनाला वेगळाच आनंद देतो. समोर दिसणारा आर्टिफिशियल वॉटरफॉल या गार्डनचं सर्वात आकर्षण ठिकाण आहे. वाहणारं पाणी आणि त्याचा आवाज, शहराच्या गोंगाटापासून दूर हा वॉटरफॉल जणू निसर्गाचा छोटासा स्वर्ग वाटतो. या धबधब्याजवळ उभं राहिल्यावर गार वाऱ्यासोबत मनही फ्रेश होतं. पाण्याचे सतत वाहणारे प्रवाह जणू आयुष्य पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. हा वॉटरफॉल आर्टिफिशियल असला तरी त्याचे सौंदर्य पूर्णपणे नैसर्गिक वाटतं. धबधब्याचा आवाज आणि हिरवळ खूप छान असे वाटते. येथे काही मिनिटं शांत बसलं की संपूर्ण दिवसाचा थकवा निघून जातो. याच्या मध्यभागी असलेला हा वॉटरफॉल मनाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. धबधब्याजवळ 2 बदक आपल्याला पाण्यामध्ये शांत बसलेले पाहायला मिळतात. शांत पाण्यात निवांत फिरणारी बदकं या गार्डनच्या सौंदर्यात अजून भर घालतात. पाण्यावर अलगद तरंगणारी ही बदकं जणू निसर्गाचं सुंदर चित्रच वाटतात. ही बदकं पाहताना लहानपणीच्या निसर्गाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. पाण्यावर उमटणाऱ्या लहरी आणि त्यात फिरणारी बदकं खूप सुंदर असे हे दृश्य दिसते. गार्डनमध्ये आल्यानंतर प्रत्येक फुलाची वेगळी रंगछटा या गार्डनला अजून आकर्षक बनवते. इतकी सुंदर फुलं पाहिल्यावर क्षणभर सगळा ताण विसरून जातो. निसर्गाचं खरं सौंदर्य या छोट्या फुलांमध्ये दडलेले आहे. गार्डनमधील प्रत्येक कोपऱ्यात उमललेली ही फुलं निसर्ग किती सुंदर असू शकतो याची जाणीव करून देतात. तर मित्रांनो, पु ल देशपांडे गार्डनचा सुंदर प्रवास येथेच आपला संपतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.